आखाती देशात पुन्हा युद्ध भडकलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. काल देखील या ठिकाणी अमेरिका इराण यांच्यामध्ये युद्ध संघर्ष या ठिकाणी पाहावयास मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असताना काही वेळापूर्वी या ठिकाणचं युद्ध स्थगित करण्यात आलेलं होतं. मात्र असं असलं तरी आता पुन्हा युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत या युद्धजन्य परिस्थितीचा तर बघतोय तर थेट परिणाम आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे. एकीकडचा जर विचार केला तर तब्बल 4 जुलै पासून ते आतापर्यंत मध्ये 8 दिवसामध्ये सोन्याने या ठिकाणी 4,000 आणि चांदीने 13,000 रुपयाची घसरण आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालेली आहे. ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा या निमित्ताने असला तरी मात्र आखाती देशाचा युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आपल्याला या जळगावच्या सुवर्णनगरीत पाहावयास मिळतो आहे. दुसरीकडचा जर विचार केला तर कशा पद्धतीने ग्राहकी आहे, नेमकी काय कारण, मूलभूत मुद्देसूद नेमकी काय कारण आहे सोने चांदी घसरणी मागची, यासोबत बोलण्यासाठी स्वतः आपल्याला सुवर्णतज्ञ आहेत. सर, काय सांगाल, गेल्या 4 तारखेपासून तर आतापर्यंत सोने चांदी हे जे मौल्यवान धातू आहे यात नेहमीच घसरण आता पाहावयास मिळते, काय नेमकी या संदर्भात? प्रामुख्याने जर विचार केला तर युद्धजन्य परिस्थिती आहेच, कारण की स्टेट ऑफ हॉर्मोन जे हे आहे त्या सध्या ती बंद होते का अशी थोडी एक साशंकता निर्माण झाली. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत, डॉलरची ताकद स्ट्रॉंग होत आहे. परत विचार केला असता आपण तर ते अमेरिकेमध्ये जे काही महागाईचे दर वाढलेले आहेत ते चिरकाळ चढे दरे चालू राहतील असं एक सांगण्यात येत आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा दबाव सोन्या चांदीच्या भावांवरती सध्या पडताना आपल्याला दिसतो. सर, नेमकं आज सोन्याचा दर काय आहे आणि गेल्या 4 तारखेपासून तर आतापर्यंत कशा पद्धतीची घसरण या ठिकाणी पाहावयास मिळाली? आजचा चांदीचा दर विचार केला तर वीज जीएसटी 2,29,000 रुपये चांदीचा दर आहे आणि 1,47,000 रुपये वीज जीएसटी हा सोन्याचा दर आहे. आणि जर आपण 4 तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत विचार केला तर 4,000 रुपये आपला सोन्याचा दर कमी झालेला आहे आणि 16,000 रुपयांनी चांदीचा दर कमी झाला. सर, असं असलं तरी जर बघितलं तर गुंतवणूकदारांना आपला एक काय सल्ला असणार आहे सोने तज्ञ म्हणून? हा जो भाव आहे हा स्थिर आहे का, अजून भाव कमी होऊ शकतात, किंवा आता घ्यावं की नाही घ्यावं सोनं? आम्ही ग्राहकांना हा सजेस्ट करतो की टप्प्याटप्प्याने खरेदी करा, थोडं थोडं करून अक्युमुलेट करा आणि नक्कीच त्याचा आपल्याला कालांतरानं दीर्घ काळानंतर आपल्याला त्याचे रिटर्न चांगले दिसतात. कशी आहे ग्राहकी? ग्राहकी चांगली आहे, गरजेपुरते ग्राहक खरेदी करत आहेत. निश्चित असतं या होत्या सुवर्ण व्यावसायिकाच्या प्रतिक्रिया की गरजेपुरतच ग्राहक या ठिकाणी सोने आणि चांदी असं हे जे मौल्यवान धातू आहे हे खरेदी करताना दिसत आहे. मात्र आखाती देशात पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत सोने आणि चांदीच्या दरावर या ठिकाणी पाहावयास मिळाला. 8 दिवसात सोने 4,000 आणि चांदी 16,000 रुपयांनी घसरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासादायक चित्र जळगावच्या सुवर्णनगरीत पाहावयास मिळत आहे आणि गुंतवणूकदारांसाठी योग्य संधी असल्याचं मत सोने तज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.